नमस्कार मंडळी. खूप दिवस झाले मी व्लॉग बनवला नाही. काही जणांना वाटत असेल मी व्लॉग करणं बंद केलं की काय, काय माहिती. पण असं अजिबात नाही आहे. तो माझा फक्त आळस होता, बाकी काही नाही. तर माझ्या मैत्रिणी मला भेटल्या होत्या आणि त्या मला विचारत होत्या की व्लॉग का करत नाहीस वगैरे. ते ऐकून मला खरंच खूप भारी वाटलं. कारण काही लोकं जेन्युइनली आपले व्हिडिओज वगैरे बघतात, त्यांना ते आवडतात. हे ऐकूनच खूप मस्त वाटतं. ते फिलिंगच काही वेगळं असतं त्यावेळेसचं. असो. त्याच्यानंतर माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न होतं आणि त्यासाठी मी अशी तयार झाले होते. तुम्ही खूप सुंदर दिसता आणि तुमच्या गळ्यावर एक मोठी फोडी येते, ते दुःखच काही वेगळं असतं. त्याच्यानंतर रिसॉर्ट असं जवळ असल्यामुळं आम्ही दोघांनी ठरवलं की गाडीवरूनच जाऊया. सकाळ-सकाळी हवा थंड असल्यामुळं आधी गाडीवरच झोपला होता. साखरपुड्याला वेळ असल्यामुळे मी आणि माझी भाची असा टाईमपास करत होतो. साखरपुडा झाल्यानंतर मला हळदीचा पण व्हिडिओ घ्यायचा होता, पण तो माझ्याकडून मिस झाला कारण मला माझं आवरायचं होतं, अद्विकचं आवरायचं होतं. आता अद्विकचं आवरायचं म्हणजे त्याच्या पाठीमागे किती धावायला लागते ते तुम्हाला वेगळं सांगायलाच नको. बाय द वे मी कशी दिसते ते पण मला नक्की सांगा. आता या दोघांची सांभाळायची ड्युटी माझ्याकडे होती. हे घरातले आमचे डॅम्बिस कार्टून आहेत. नंतर आम्ही नवरा-नवरीवर फोटोज वगैरे काढले आणि फायनली ती वेळ आली ती म्हणजे नवरीची पाठवणी. आता नवरीची पाठवणी झाल्यानंतर आम्हाला कंप्लीट घरी यायला 7 ते 7:30 झाल्या होत्या. आता घरी आल्यानंतर स्वयंपाक करायची माझी अजिबात कपॅसिटी राहिलेली नव्हती. त्याच्यामुळे हे बोलले की आपण जेवायला बाहेरच जाऊ. तर असा होता माझा आजचा दिवस. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.